पारू, विश्वास या शब्दाचा अर्थच बदललायस तू। त्या जाहिरातीच्या डेमो शूट पासून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि तू हे खोटं लग्न खरं मानत आली आहेस ना? तेव्हा सुद्धा मी तुला विचारलं होतं की तुझ्या मनात वेगळा काही विचार आहे का, तर तेव्हा नाही म्हणालीस। तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय पारूचा नवरा कोण आहे ते। हा आहे पारूचा नवरा। आज अचानक मला कळतं की कोणतरी दुसरी मुलगीच त्याची बायको म्हणून मिरवतीये, त्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये। त्याचं असं झालं की फोटोशूट संपल्या मी घराकडे गेले, कापड बदलले आणि त्यांना जेवायला घातलं आणि या समध्या गडबडीत मंगळसूत्र गळ्यातनं काढायचंच राहून गेलं। अनुष्का मॅडम, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुला कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवलं। इतर नोकरांपेक्षा वेगळी वागणूक दिली, वेळोवेळी तुझ्यासाठी मुलं बघून लग्न करण्याचा तुझा प्रयत्न केला, पण तेव्हा सुद्धा तू काहीच नाही बोललीस। ही दामिनी मला कायम सावध करत राहिली आणि मी तिलाच शिक्षा करत राहिले, पण आज ती खरी ठरली आहे आणि मी मूर्ख। पारू, तू माझा विश्वासघात केलास, खोटं बोलली आहेस तू माझ्याशी। तुला लाज नाही का ग वाटली असं वागताना? तू मानत असलेल्या देवी आईशी अशी प्रतारणा करताना हीच आहे तुझी माझ्यावरची श्रद्धा? ज्या घरानं तुझ्या कुटुंबाला आसरा दिला, उभं केलं, त्याच घराच्या मुळाशी उठलीस तू? हेच आहेत तुझे संस्कार? खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, खूप, अगदी स्वतःपेक्षा जास्त। पण तू विश्वास ह्या शब्दाचा अर्थच बदलून टाकला सगळं। आयुष्यात इतकी वादळं बघितलीत ना मी, पण तू जे केलंयस त्याने मी पार मोडून पडले। यापुढे कुठलाही मालक आपल्या नोकरावर विश्वास ठेवणार नाही। मी तुझ्या बापाला माझा भाऊ मानला, तुम्हाला या घरातल्या असल्यासारखे अधिकार दिले, हे चुकलं का माझं? मारुती, तू सांग, आदित्य आणि पारूच्या नात्याबद्दल तुला आत्ताच कळतंय ना? पारू तुझ्याशी पण खोटंच बोलली ना? पाहिलं मॅडम, पारूच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र हे मला आधीच कळलं होतं। मला माफ करा, आम्ही फसवलंय तुम्हाला। म्हणजे तूही खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस? तू स्वतःला स्वामीनिष्ठ समजतोस ना? हेच आहे तुझं स्वामीनिष्ठ असणं? तुला वाटतंय तू स्वामीनिष्ठ आहेस? एक सासूमो, तुम्हाला खूप वाईट वाटलंय त्याचं मलाही खूप वाईट वाटतंय, पण तुमच्याहूनही जास्त तर मला आता कोणाचं वाईट वाटत असेल ना, तर ते या मुलीचं, साजिरीचं।
या बिचारीची या सगळ्यात काय चूक होती हो? ना ती अनुष्का सारखा कुठला प्लॅन करून या घरात आली होती, ना तिला तुमच्या प्रॉपर्टी मध्ये इंटरेस्ट होता, ना तुमच्या नावात इंटरेस्ट होता. काहीच नव्हतं तिच्या मनात. तिला फक्त छान लग्न करून या घरात एंटर व्हायचं होतं. पण काय झालं? तुमच्या मुलाने ऑलरेडी एका मोलकर्णी सोबत लग्न केलंय, त्यामुळे आता तिचं लग्न तर मोडलं. पुन्हा एकदा अजून एका मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले. एखाद्या मुलीचं लग्न मोडल्यानंतर तिला किती दुःख होतं हे तुम्हाला नाही कळणार. कारण तुमचा तर हा पॅटर्न झाला ना. माझ्या बाबतीत तेच, अनुष्काच्या बाबतीत तेच, आणि आता तर या बिचाऱ्या साजिरीच्या पण बाबतीत तेच. एक सासू मॉम, तुमच्यामुळे किती मुलींना किती दुःख झालंय याची जाणीव तुम्हाला जरी नसली ना, तरी तुम्ही असं करत करत किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय याची कल्पना तर असेलच ना. मग आता त्यासाठी तुम्ही आज ऍटलीस्ट साजिरीची तरी हात जोडून माफी मागावी अशी माझी इच्छा आहे. काय चुकीचं बोलतेय ती? साजिरीच्या नजरेत सुद्धा तुम्हाला खालीच पडलंस ना. त्या बिचारीची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. आई प्लीज. साजिरी, मला माफ कर. आज ही अहिल्यादेवी किर्लोस्कर हरली आहे. माझ्यात ती आई हरली आहे. मी माझ्या मुलांना चांगले संस्कार नाही देऊ शकले. तुझ्यासोबत जे काही झालं त्यात माझाच दोष आहे. आयला मॅडम, तुम्ही सॉरी नका म्हणू. ए साजिरी, काय जरा मंदस का तू डोक्यात? हा, तुला इतकं दुःख पोहोचवलंय म्हणून स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर तुझ्या समोर हात जोडून तुझी माफी मागतायत आणि त्यांची अपॉलॉजी पूर्ण न होऊन देता तू त्यांना हात खाली करा म्हणून सांगतेस. असं डिसरिस्पेक्ट करतात का मोठ्यांना?